पक्षांगणी उतरती ते काढून तुम्ही राहत ते काढून तुम्ही राहत पक्षांगणी उतरती काढून तुम्ही राहत जैसे असावी संसारी दोरी पाचनाची दोरी मारी रासावी संसारी दोरी पाचनाची दोरी और से देख लीजिएगा। तो दोस्तों अगर आपको वीडियो पसंद आया हो तो यार वीडियो को एक लाइक जरूर से कर दीजिएगा। दोस्तों अगर आप हमारे चैनल में बिल्कुल नए हो, अभी तो चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो भाई क्या कर रहे हो, चैनल को सब्सक्राइब कर लो। मिलता है उस नए वीडियो में, तब तक अपना ख्याल रखिएगा।
पराशरी वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता परिष्टं वातांजमवानुरुद्धं मुख्यं श्रीरामदूतं चरणं प्रपद्यम् ओम नमोची आज्ञा वेद प्रतिपद्या जय जय सर्वदा आत्मरूपा ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृता। वीडियो को एक बार और से देख लीजिएगा। तो दोस्तों अगर आपको वीडियो पसंद आया हो तो यार वीडियो को एक लाइक जरूर से कर दीजिएगा। दोस्तों अगर आप हमारे चैनल में बिल्कुल नए हो, अभी तो चैनल को सब्सक्राइब नहीं किया हो, तो भाई क्या कर रहे हो, चैनल को सब्सक्राइब कर लो। मिलता है उस नए वीडियो में, तब तक अपना ख्याल रखिएगा। पांडुरंगाला नमन झालं, माऊली ज्ञानेश्वरांना नमन झालं, खडकी गावचे सर्व टाळकरी, माळकरी, वारकरी, गावकरी, विनेकरी, पेटीवादक, मृदंगवादक आणि छत्रपती शिवाजी महाराजांना, धर्मवीर संभाजी महाराजांना वंदन करून आजच्या कीर्तनाची सुरुवात करू. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग शांती ब्रह्मनाथ महाराजांचा आहे. 4 चरणांचा आहे. शांती ब्रह्मनाथ महाराज आपल्या या मानव जातीला संसार कसा करायचा त्याचा अनमोल संदेश अभंगामधून देतात. पहा काय शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणामध्ये उतरतात. आपल्या दारामध्ये दाण्यांचा सडा, धान्यांचा सडा पडलेला आहे, दाणे पडलेले आणि आकाशातून पक्ष्यांचा थवा यावा आणि त्यांनी चोचीमध्ये दाणे टिपावेत आणि पोट भरलं की भुरकून उडून जावं. मग ते पक्षी जेवढी भूक आहे तेवढेच दाणे घेतात, तेवढेच खातात. ते काही खिसे भरत नाहीत, घेऊन जात नाहीत ते. म्हणून संसारामध्ये कसं राहायचं, समाधानी राहायचं. ठेविले अनंते जैसेची राहावे, चित्त सूर्यावे समाधान. आपण असं राहायचंय की पक्ष्यांप्रमाणे राहायचंय. पक्षी काय बरोबर घेऊन जात नाहीत. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, अवघाचा संसार सुखानं करीन, आनंदी भरीन तिन्ही लोक. आपण काय करतो, अवघाचा संसार माझाच करीन, आनंदी भरीन खिसे माझे. शांतीप्रमाण नाथ महाराज असं सांगतात, हे माणसा तू आता तरी सावध राहा. कसं राहा, पक्ष्यांप्रमाणे. जेवढी गरज आहे, जेवढी भूक आहे तेवढंच तू साठव. आपल्याला किती साठवा, किती पैसा कमवा, परंतु आपल्याला सगळं ठेवूनच जायचंय. हो, ठेवून जायचंय, घेऊन जाता येत नाही, नाहीतर वाटून तरी जायचंय. जगद्गुरु तुकोबरायांनी वाटून गेले. जगद्गुरु तुकोबराय कर्ज माफी करणारे पहिले माझे जगद्गुरु तुकोबराय. इंद्रायणीमध्ये कर्जाच्या बाह्या बुडवल्या, वाटून गेले. पहा, घेऊन जायची सोय नाही. म्हणून आपल्याला कसं राहायचंय, या पक्ष्यांप्रमाणे राहायचंय. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून राहती. ते गुंतून राहतात का, नाही, पण आपण संसारात गुंतून राहतो. हो, संसार करी सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संसार असा करा की कमळ पाण्यात कसं राहतं की त्या कमळाच्या पानाला पाण्याचा स्पर्श होत नाही, अलिप्त राहतं. पण आपण या संसारात इतकं रमून जातो, म्हणून आपणच आपल्या दुःखाला कारणीभूत आहे. संसारात असं राहायचं जसं की चिकू खाल्लाय प्रत्येकाने, बरोबर. चिकूच्या बिया त्या चिकूला कधी चिटकतच नाहीत, त्या अलिप्त असतात, बरोबर. चिकू फोडला की त्याच्यामध्ये त्या बिया स्वतंत्र असतात, चिकूत राहतात, पण चिकूचा स्पर्श होत नाही, त्याचा गर त्याला स्पर्श होत नाही. पण आपण असं करत नाही. आपल्याला राहायचंय कसं, चिकूच्या बियासारखं, पण आपण असं करत नाही. आपण राहतो आंब्याच्या पोळीसारखं. किती बी चोखा रस निघतोच, किती बी त्याला रस काढा, त्या पोळीमधून रस निघतो. तसं आपल्याला किती बी बाहेर वाढा संसारातून, आपण म्हणलं ना, चला सप्त्याला, चला कीर्तनाला, चला पंढरपूरला, नाही मग आज ऊसाचं भर नाही, आज शेतातली काम येतो, किती बाहेर वाढा, पण त्याला संसाराचा मोह सुटत नाही. म्हणून शांती ब्रह्मनाथ महाराज पक्ष्यांचा दाखला देतात, पक्ष्यांचा दृष्टांत देतात. त्यांनी या अभंगामधून नाथ महाराजांनी 2 दृष्टांत दिले. एक पक्ष्यांचा दिलाय
आणि पुढे वस्ती कर वाटसुरूचा एक दृष्टांत दिलाय, तो दुसऱ्या चरणात आहे सांगणार आहे. इथं पहिल्या चरणात शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की तुम्ही कसं राहा, या पक्ष्यांप्रमाणे राहा. 4 दाणे टिपायचं आणि या पक्षामध्ये, या पक्ष्यांसारखं आकाशामध्ये विहंग, या पक्ष्यांप्रमाणे आकाशामध्ये बहारी घ्यायची आहे. या आभाळाच्या छायेखाली आणि या पृथ्वीच्या अंगणावर आपण हजारो हृदय घेऊन जन्माला आलो. इथं शांतीब्रह्म नाथ महाराज काय म्हणतात, हे माणसा तू असं राहा संसारामध्ये की पक्ष्यांप्रमाणे राहा. तू साठवून गोळा करण्याची, म्हणजे जे आपण धनसंचय करतो, संपत्ती, इस्टेट, प्रॉपर्टी, हो बरोबर काही घेऊन जाता येत नाही, बरोबर घेऊन जाता येतं महाराज. सत्कर्माचं गाठोडं बरोबर घेऊन जाता येतं, पुण्याची शिदोरी आपल्याला घेऊन जाता येते. हे भौतिक पैसा, धन, अडका हे सगळं इथंच राहणार आहे. कशासाठी गोळा करायचं, हो पण मानवी स्वभाव बदलत नाही. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, यूं तो वक्त गुजर रहे कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतना कमा कर, कफन में ना तो जेब रहता है ना कब्रस्तान में अलमारी. क्या करोगे इतना कमा कर, काय करणार आहे. हे माणसा तू आता तरी सावध राहा. हो बुढ़ापे में काया, अंधेरे में छाया और शमशान में माया कभी किसी का साथ नहीं देती. बुढ़ापे में काया, अंधेरे में छाया और शमशान में माया कभी किसी का साथ नहीं देती. किती जरी माया असली मुलावर, सुनांवर, लेकरा बाळांवर, त्यांची माया उपयोगी येणार नाही. म्हातारपणात शरीर उपयोगी येणार नाही आणि अंधारामध्ये सावली उपयोगी येणार नाही. तरीही माणसा तू का धावतो एवढा. अभंगाच्या पहिल्या चरणात पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी
महाराज म्हणतात, हे माणसा तू आता तरी सावध राहा, तू कसं राहा या पक्ष्यांप्रमाणे राहा, तसा तू संसार कर. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुलटली धावा तृष्णेची या. हे माणसा तू आता तरी किती धावणार आहेस, किती धाव. कुठेतरी थांबलं पाहिजे माणसाने, कुठेतरी आपल्या अपेक्षाला मर्यादा ठेवल्या पाहिजेत. आपण अपेक्षा ठेवतो म्हणून अपेक्षा भंग होतो, आपण आशा ठेवतो म्हणून निराशा होते, आपणच आपल्या दुःखाला कारणीभूत आहोत. आता निश्चित जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आता निश्चिंतेने पावलं विसावा, म्हणजे आपली धाव आता थांबवायची आहे. खुंटली या धावा तृष्णेची या. तृष्णा म्हणजे तहान. मी तृप्त झालो, मला हे भगवंता जेवढी मी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा भरभरून दिले रे देवा तू मला. आता मी तृप्त झालोय. आता खुंटली या धावा तृष्णेची या. खुंटली म्हणजे संपली. आता माझी धाव संपली आहे, मी तृप्त झालोय. मी एक डोळा मागितला, देवा तू मला 2 डोळे दिले. बघा देवाला किती काळजी, एका डोळ्याने पण दिसतं आपल्याला, पण 2 डोळे दिले. एका कानाने पण ऐकायला येतं, पण देवाने 2 कान दिले. हे तर शारीरिक आहेच, परंतु भौतिक सुविधा सुद्धा आपल्याला देवाने भरपूर दिलेल्या आहेत. परंतु हा अनमोल शरीर आपल्याला देवाने दिलेला आहे, तरी सुद्धा आपण अतृप्त असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुझी तृष्णा म्हणजे तहान कुठेतरी थांबव तू. तैसे असावे संसारी, या संसारामध्ये तसं राहा जोवरी प्राक्तनाची दोरी. प्राक्तन म्हणजे नशीब. प्राक्तन म्हणजे काय? नशीब. हे माणसा तू किती जरी धावला तरी शेवटी जे नशिबात आहे तेच होणार आहे. आता इथं नशिबाचा आधार का घ्यावा लागतो? जिथं मनुष्याचे प्रयत्न संपतात, जिथं किती आटापिटा केला तरी आपल्याला यश मिळत नाही, तिथं नशिबाचा आधार घ्यावा लागतो. नशिबाची कन्सेप्ट, नशिबाची संकल्पना महाराज, अकॉर्डिंग टू सायकोलॉजी सायन्स, हे मानसशास्त्रानुसार नशीब ऍक्सेप्ट करणं, नशीब मानणं हे मानसशास्त्रीय दृष्ट्या खूप चांगले. जे लोक नशिबाला मानत नाहीत, जास्त बघा जास्त आगाऊ शिकलेले, स्वतः एमडी डॉक्टरचं हॉस्पिटल असतं मोठं, तिथं सुद्धा गणपतीचा फोटो असतो, मंदिर असतं छोटस. डॉक्टर म्हणतात की मी वाचवण्याचा प्रयत्न करेन, बाकी सगळं परमेश्वरावर नशिबावर भरोसा ठेवा. आलं का नशीब? किती पैसा होता, पण त्याच्या नशिबात जिथं प्रयत्न संपतात तिथं नशीब सुरू होतं. काही काही असे प्रश्न असतात की ते सुटतच नाही. एखाद्या तरुण मुलाचा मृत्यू झालाय आणि त्या आईला अतीव दुःख होतं, अतीव दुःख होतं. ह्या दुःखाला उत्तर काय? ह्या दुःखाला पर्याय काय? कसं दुःखाचं निरसन करायचं? इथं एकच उत्तर असतं, जाऊ द्या आपल्या नशिबातच होत. एक वाक्य तुमच्या मनाला तरतरी देणार आहे, एक वाक्य तुमच्या मनाला प्रेरणा देणार आहे, जाऊ द्या आपल्या नशिबातच होत. म्हणून शांती ब्रह्मनाथ महाराजांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितले की प्राक्तन म्हणजे नशीब, जोरी प्राक्तनाची दोरी. जसं की आपण आपलं आयुष्य म्हणजे हे आकाशामध्ये गिरट्या उडणारा पतंग आहे आणि त्याची दोरी परमेश्वराच्या हातात आहे. तुटला आयुष्याचा दोरा येर वावगा पसारा. जर ती दोरी कोणाच्या हातात आहे? परमेश्वराच्या हातात आहे. आणि तो पतंग म्हणजे कोण आहे? आपण स्वतः आहे. आणि जर त्या पतंगाला जर दोरा तुटला तर तो पतंग गिरट्या घालत घालत जमिनीवर पुन्हा पडतो. म्हणजेच ही दोरी परमेश्वराच्या हातात आहे, ही दोरी नशिबाची आहे. म्हणून आपल्याला जीवन जगत असताना विज्ञानवाद, अध्यात्मवाद दोन्हीचा संयोग करायचा आहे. असं आपल्याला जीवन जगायचंय. म्हणून नशिबाला आपण मानलंच पाहिजे, कारण ते मानसशास्त्रीय दृष्ट्या खूप चांगलं आहे. विठाला म्हणून शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, हे माणसा तैसे असावे संसारी, तू संसारात असं राहा जोपर्यंत तुझ्या नशिबाची दोरी आहे, जोपर्यंत तुझ्या नशिबात आहे तोपर्यंतच त्याचा तुला आनंदात उपभोगता येईल. अभंगाच्या 2ऱ्या चरणात संसारी
देशाच्या सीमेचं रक्षण करतो, तो जवान सीमेवर आहेत म्हणून आपण या आतमध्ये आपण सुरक्षित आहोत. आणि दुसरा म्हणजे शेतकरी, माझा शेतकरी राजा रात्रंदिवस कष्ट करतो आणि या सर्व जगाला, सर्व देशाला धान्य पुरवतो. म्हणजे शेतकरी हा पोषण करता आणि सैनिक हा रक्षण करता. विठाला म्हणून मी सर्वांना विनंती करतो, ज्या ज्या वेळेस तुम्ही बाजारामध्ये जाता त्यावेळेस शेतकऱ्याकडून माल घेताना, खरेदी करताना कधी कंजूसीपणे करायचं नाही महाराज. उदारपणाने तिथं तुम्ही वस्तू खरेदी करायची. तुम्ही एखाद्या दुसऱ्या दुकानात गेलात तर म्हणेल तेवढी किंमत देता, पण माझ्या शेतकऱ्यापाशी आले की कसे दिले टोमॅटो? 40 रुपये किलो. हा 20 रुपये किलो द्या की. तिथं तुमची बचत उफाळून येते. शेतकऱ्यापाशी अजिबात जो म्हणेल त्या दामामध्ये तुम्ही शेतकऱ्याकडून वस्तू खरेदी करायची. ती भाजीपाला खरेदी करायचा, धान्य खरेदी करायचं. हो, भाजीपाला रस्त्यावर विकतो. जी जीवनावश्यक असणारी जी वस्तू आहे, जीवनावश्यक असणारा भाजीपाला आपण रस्त्यावर विकतो आणि रस्त्यावर चालणारी चप्पल आपण काचेच्या दुकानात विकतो. ही शोकांतिका आहे. म्हणून शेतकऱ्याचं हित बघितलं पाहिजे, कारण माझा शेतकरी राजा उभ्या जगाचा पोशिंदा आहे. हो, दिवसभर शेतकरी शेतात काम करतो, कष्ट करतो आणि आपल्या या कष्टातून, त्या घामातून तो हे धान्य पिकवतो. मोत्यासारखं धान्य तो पिकवतो आणि या सर्व जगाला धान्य पुरवतो. किती जरी पैसे असले, किती जरी नोटा असल्या तरी तो नोटा, श्रीमंत व्यक्ती नोटा दळून खाणार नाही. माझ्या शेतकरी राजानं पिकवलेलं धान्यच तो खाणार आहे. म्हणून मी असं सर्वांना विनंती करेल की तुम्ही शहरामधील अनेक श्रीमंत व्यक्ती असतील किंवा अनेक जे शेतकरी नाहीत, ते सर्वांना मी विनंती करतो की तुम्ही रात्री किंवा 2 टाइमाचं जेवण करताना माझ्या शेतकरी राजाची आठवण करा की हे शेतकरी राजा, तू केलेल्या कष्टातून हे पिकवलेलं धान्य, त्याच्यामुळे आम्हाला 2 वेळेचं जेवण मिळतंय. हे केवळ शेतकऱ्याचे उपकार आहेत. तुझ्या कष्टामुळे आमचं पोट भरतंय. ही शेतकऱ्याविषयीची सहानुभूती, कृतज्ञता प्रत्येकाने व्यक्त केली पाहिजे. तसंच मी सैनिकांचं सुद्धा सांगतो की सैनिक देशाच्या सीमेवर लढतो म्हणून आपण सुरक्षित आहोत. हो, म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. मी एवढंच म्हणेल की तुम्ही लाईट द्यायची ना, तुम्ही दिवसा लाईट द्या, रात्री लाईट नको. शेतकऱ्याला दिवसा लाईट पाहिजे. शेतकरी दिवसभर कष्ट करणार आणि रात्री पुन्हा त्या शेताला पाणी भरण्यासाठी पुन्हा रात्रभर जागायचं. म्हणून लाईट द्यायची तर दिवसा लाईट दिली पाहिजे, तेव्हा माझा शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी होईल. संसारात सुख दुःख असतच. हो, एकदा नवरा बायकोची, आता शेतकरी म्हणल्यावर किरकिर होतीच, बरोबर. झाली भांडणं दोघांची. बायको गेली रुसून, गावातच गेली मावशीकडं. मग 5 वाजले, 6 वाजले, दोघांची भांडणं झाल्यामुळे रुसून गेली गावात. गावात आल्यावर 5 वाजले, 6 वाजले. पुन्हा वाट बघून म्हणले, मावशे जाते बाई आता. वाट बघत असतील गायांच्या धारा काढायच्या आता. म्हणजे जरी भांडण झालं पुन्हा मूळ अभंगावरच यायचं आपल्याला, कारण संसाराची आसक्ती सुटत नाही ना आपल्याला. पुन्हा 5 वाजले, धाराच्या टाइमला बरोबर आले आणि मग शेजारी होते बरोबर चुलते, ते म्हणले आणि गेली रागाने आली वय लगेच. हा आता धाराचा टाइम झाला, आता धाराला 2 जण लागते तर हाय का नाही. आणि मग गायच घेऊन जायची ना मग. म्हणजे संसाराची आसक्ती आपल्याला सुटत नाही, सांगायचं तात्पर्य काय. आणि असायला पण पाहिजे. जीवन असं जगायचं आहे. प्रपंच करावा नेटका, परमार्थ साधणी. परमार्थ करत करत प्रपंच करायचा आहे. प्रपंच
संसार असतोच, या संसारामध्ये सुख दुःख असतं. सुख आणि दुःख आपल्या ह्या आयुष्याच्या रथाची दोन चाके आहेत. त्याच्यामुळं मायूस व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. आपलं कुटुंब हे नंदनवन असलं पाहिजे, आपलं कुटुंब हे गोकुळ असलं पाहिजे. त्याच्यामुळं कुटुंबामध्ये आपण कसं शांती प्रस्थापित केली पाहिजे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. दया क्षमा शांती, तिथं देवाची वस्ती, लक्ष्मी तिथं वास करते. मग सासा, आता महिला वर्ग जास्त आहे त्याच्यामुळे त्यांना थोडस प्रबोधन करणं असं योग्य वाटतं मला. इथं कुटुंबामध्ये आपण ज्यावेळेस घरामध्ये वागत असतो त्यावेळेस येणारी सून ही आपली मुलगी आहे असं समजून वागा. तुम्हा सर्व सासांना हात जोडून विनंती, आपली मुलगी नांदायला गेली आणि येणारी सून ही आपल्याला मुलीसारखीच आहे. आणि सुनांनी सुद्धा की आपण माहेर सोडून आलोय, आई वडिलांना सोडून नांदायला आलो, हे सासू सासरे हे आई वडिलांसारखेच आहे. ही जर ज्यावेळेस भावना आपल्या कुटुंबामध्ये असेल त्यावेळेस आपलं कुटुंब नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने आनंद उत्सव त्या ठिकाणी त्या कुटुंबामध्ये होणार आहे. एकदा दोन सासू सुनांची रोज भांडण व्हायचं. मग भांडण दररोज झाल्यानंतर ती सुनबाई वैतागली. एक दिवस ती महाराजांकडे गेली, साधू महाराजांकडे गेली. म्हणले, महाराज असा काहीतरी उपाय सांगा की रोज आमची सासू सारखी भांडते, आम्हाला दररोज भांडण येत आमची, असा काहीतरी उपाय सांगा आम्हाला. महाराज म्हणतात, ठीक आहे, ही औषधाची बाटली घ्या आणि तुमचं भांडण सुरू झालं की ती औषधाची बाटली तोंडात धरायची, औषध प्यायचं नाही. ठीक आहे म्हणले. मग सकाळी दुसऱ्या दिवशी हल्लीच्या सुना उशिराच उठतात, टीव्ही मोबाईल मुळे. सून उशिरा उठली, सासूबाईंनी भांडायला सुरुवात केलं, अशीच आहे तशीच आहे, उशिरा उठली वगैरे वगैरे. सुनाला सुद्धा राग आला, तिने पळत गेली आणि ती औषधाची बाटली घेतली. मग राग येत होता, सासूबाई बोलती, पण बोलावं तर औषध गिळलं जाईल म्हणून ती औषध तिने तोंडात तसंच धरलं. सासूबाईने बडबड केली केली केली, शांत बसली. हा हा म्हणता भांडण मिटलं. दुसऱ्या दिवशी तसंच झालं, उशिरा उठली, भांडण सुरू झालं. तिने औषध घेतलं, तिला राग आला, परंतु तिने प्रत्युत्तर न दिल्यामुळे सासूबाई शांत बसली. असं करता करता सासूचा स्वभाव शांत झाला. सुनबाई खुश झाली, आनंदित झाली, महाराजांकडे गेली. महाराज असा काय जालीम उपाय सांगितला, आमच्या सासूला एवढा चांगला गुण आला. ते म्हणले, असं काय औषध दिलं? ते म्हणले, औषध पाणी होतं, ते पाणी पाणी आणि पाणी सुद्धा औषध नाही. औषध हे की मौन. मौन, तू तोंडात ती राहिल्यामुळे तू शब्द बोलू शकली नाही, प्रत्युत्तर देऊ शकली नाही, म्हणून जागेवर भांडण मिटलं. म्हणजे मौन हे त्याच्यावरचं औषध आहे. त्यात ऍक्शन अँड रिॲक्शन ही प्रतिक्रिया असते. ज्यावेळेस एखादा समोरचा रागात तुम्हाला बोलतो, या दृष्टांतामधून तुम्हाला हा मला उपदेश सांगायचा आहे की ज्यावेळेस तुम्हाला समोरचा रागात बोलतो, क्रोधात बोलतो, त्यावेळेस तुम्ही शांत राहायचं. संयम फार मोठी गोष्ट आहे. संयम ठेवायचा आणि लगेच तिथं तुमचा संवाद तिथं मिटतो. आणि त्या रागाने बोलणाऱ्या व्यक्तीला नंतर वाटतं आपण उगीच बोललो, त्याला पश्चाताप होतो. जर तुम्हाला मन जिंकायचं असेल तर संयम फार मोठी गोष्ट आहे. संयम मनावर ठेवा आणि जो मन जिंकतो तो जग जिंकतो. विठ्ठल हो. आता आपण सगळे शेतकरी परिवारातले आहोत. मेहनत करा, कष्ट करा, कष्टाशिवाय काही फळ नाही. जगद्गुरु तुकोबराय स्वतः म्हणतात, ओले मूळ भेदुनी खडकाचे अंग, अभ्यासाशी संग कार्यसिद्धी. ओलं मूळ जर खडकाला टक्कर देऊन जर पाणी शोषून घेत असेल तर तुम्ही आम्ही तर बुद्धी असलेली माणसं आहेत. असाध्य ते साध्य करिता सायास अभ्यास म्हणे. असाध्य गोष्ट साध्य होते कारण प्रयत्न, प्रयास म्हणजे प्रयत्न. हो, म्हणून शेतकऱ्यांना आळस करायचं नाही. आता शेतीचे खूप चांगले दिवस येणार आहेत. हो, तुम्ही फक्त मेहनत करा, कष्ट करा. हो, आपण कष्ट जर केलं तर त्याचं फळ मिळणारच आहे.
आणि मजुरांनी सुद्धा मी प्रामाणिकपणे मजुरांना हात जोडून विनंती करतो, एखाद्या शेतकऱ्याने जर तुम्हाला मजुरीसाठी लावलं तर जरा इमानदारीने मेहनतीने थोडंसं करा, मनापासून इमानदारीने कष्ट करा. एकदा गंगूबाई, द्वारका, चतुरी या 4-5 बायांनी उक्त घेतलं, उक्त शेतात खुरपायला उक्त घेतलं. गंगू, द्वारकी, चतुरी सगळी, हा राग मानून देऊ नका, ह्यात कोण नसं असेल तर. मग गेले खुरपायला, आणि खुरपायच्या कशा, एका हाताने खुरपायची, दुसऱ्या हाताने गवतावर माती झाकायची, एका हाताने खुरपायची, दुसऱ्या हाताने माती झाकायची. का तर उगतय ना, फटफट उरकायचे. 4ला तर मोकळं बाजाराला जायचंय. पण असं खुरपलं त्यांनी, दुपारी जेवायला सुटल्या नाहीत, जेवायला सुद्धा सुटल्या नाहीत. भाकरी तसंच त्या लिंबाच्या झाडावर, आणि ती भाकरी बी कावळ्यानी खाल्ली फडक तसंच. आल्या, झालं 4ला जेवायचं सुटलं. मग आले, मालकांनी पैसे दिले, गेल्या घरी. मग आपल्या ठोकूबाईने ते मिळालेले पैसे मोठ्या हौसानं साखरेच्या डब्यात ठेवलं, आहे का नाही. आणि पप्प्याचा बाप आला, उघडला डबा, घेतलं पैसे, गेलं प्यायला. दुसऱ्या दिवशी पुन्हा मला भेटलं, बाया महाराज काय सांगावा, काल एवढं कष्ट केलं आणि पप्पाच्या बापाने सगळं पैसे प्यायलाच उडीवलं. मी म्हणलं, बाया काल तो कसं खुरापलं होतं, त्या शेतकऱ्याला जरी माहित नसलं तरी देवाला माहिती ना कसं खुरापलं होतं. कष्टाचा पैसा टिकतो आणि आळशीपणाचा पैसा असाच प्यायला आणि वायाला जातो. विठाला म्हणून सांगायचं तात्पर्य काय, मेहनत करा, कष्टाचं फळ हे निश्चित मिळतं. आपण कुटुंबामध्ये वागत असताना सर्व महिलांना मी विनंती करतो की कुटुंबामध्ये संस्कार करा, मुलींवर विशेषतः संस्कार पाहिजे. हो, म्हणजे भविष्यामध्ये पुढे जाऊन त्यांच्या कुटुंबामध्ये कौटुंबिक कलह निर्माण होत नाही. राजा जनकाने सुद्धा माता सीतेला राजकुमार, राजाची पत्नी म्हणून दिलं होतं त्या घराण्यामध्ये, परंतु माता सीतेला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. आलं का प्रारब्ध, प्रारब्ध प्रारब्धाच्या गोष्टी. परंतु मला इथं हे सांगायचंय की प्रत्येक माता पित्यानं आपल्या मुलीला एवढं कणखर बनवा की तुला तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून पतीच्या माग सावलीसारखी तुला राहून पतीच्या विचारानं तुला संसार करायचा आहे. हो, एकदा नवरा बायकोची असंच भांडण झालं. भांडण झाल्यानंतर त्या बायकोने बॅग भरली, पिशवी भरली, मी आत्ताच्या आत्ता माहेराला जाते, माझं तुमचं जमत नाही, नेहमीच तुमची कटकट असते असं म्हणून लगेच आईला फोन केला, आई मी आता लगेच येते, हे नेहमीच असं करतात, आमचे सारखे भांडण होत आहेत, मला नांदायचं नाही, मी आले तुझ्याकडं. आईने लगेच फोन बोलली, उत्तर दिलं, थांब, अजिबात इकडे येऊ नको, दिल्या घरी सुखी राहा, नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवून चाल. सुख दुःख असतात, संसारामध्ये कटकटी होतच असतात, तडजोड करावी लागते, ऍडजस्ट करावं लागतं, एकमेकाला समजून घ्यावं लागतं. इकडे अजिबात येऊ नको, तुझ्यासाठी ह्या माहेरचे दरवाजे बंद आहेत. कारण तुझ्या मोठ्या बहिणीने असाच फोन केलता, मी तिला ये म्हटलं होतं आणि तिला मी आसरा दिला, तिच्या बाजूने बोलले, आज तिचा घटस्फोट होऊन आज आपल्याच घरी आहे माहेरात, तिचं नांदणं संसार मोडलेला आहे, ती चूक तू करू नको. म्हणून सर्व महिलांना, मातांना मी हात जोडून विनंती करतो की आपल्या मुलीच्या चुकावर पांघरून घालू नका, चुकीला चूक म्हणा, तर त्या मुलीचा संसार व्यवस्थित होईल. मुलीच्या संसारात ढवळाढवळ करायची नाही, हर एक गोष्टीला सारखा फोन करायचा नाही, भाजी काय केली, आलं का गेलं का, मग तुझ्या जावाचे ह्या पाहुण्याला एवढा आयर केलता, मग आपल्या कार्यक्रमाला बी आयर करा एवढा मोठा. छोट्या छोट्या गोष्टी आपण संसारात लक्ष घालतो, म्हणून त्या मुलीचा संसार त्या ठिकाणी घटस्फोट होण्याची वेळ येते, संसार मोडतो. हे प्रबोधन एवढं जरी तुम्ही घेतलं आपण सर्वांनी, तर या कीर्तनाचं सार्थक होईल. विठाला संस्कार महत्वाचे आहेत. जगाच्या बाजारात तुम्हाला सर्व काही मिळेल, पैसा
संस्कार हे कुटुंबात मिळतात, संस्कार हे कीर्तन प्रवचन याच्यामध्ये मिळतात, संस्कार हे वारकरी संप्रदायामध्ये मिळतात. म्हणून संस्कार हा अनमोल दागिना आहे, तो संस्कार आपण घेतला पाहिजे. जगाच्या बाजारात सगळं मिळेल, परंतु गुणी मुलं हे मिळणार नाहीत. त्याच्यासाठी संस्कार महत्वाचा आहे. एकदा एक वकील त्यांच्या मुलाचं लग्न जमलेलं असतं, एंगेजमेंट झालेली असते, परंतु लग्न झालेलं नसतं आणि होणाऱ्या सुनेच्या घरी ते काही कामानिमित्त जातात. तिथं गेल्यानंतर त्या मुलीची आई स्वयंपाक करत असते, मुलगी टीव्ही पाहत असते. ते चहा घेतात, पुन्हा घरी येतात. त्यांना खटकते ही गोष्ट. पुन्हा काही कामानिमित्त मंगल कार्यालय ठरवायच्या निमित्ताने जातात. मुलीची आई कपडे धुत असती, मुलगी झोपलेली असती. पुन्हा 15 दिवसांनी काही कामानिमित्त जातात. मुलीची आई फरशी पुसत असती, मुलगी नेल पेंट लावत असती. पहा, मुलगी मोबाईल बघती, टीव्ही बघती, नेल पेंट लावती. ही गोष्ट वकिलांना खटकते. चहा घेतात, माघारी येतात. लगेच मुलीच्या वडिलांना फोन लावतात, आम्हाला हे लग्न नकोय, ही मुलगी सून म्हणून नकोय आम्हाला. ते म्हणले का, काय झालं? घरच्यांना म्हणतात तुम्ही चहा पाणी काही व्यवस्थित केलं ना पाहुणचार? हो ठीक आहे, सगळं चहा केलता. मग काय झालं अचानक असं? ती म्हणले, वकील म्हणले की मी 3 वेळेस तुमच्या घरी आलो. एकदा मुलीची आई स्वयंपाक करत होती, मुलगी टीव्ही पाहत होती. मुलीची आई भांडी घासत होती, मुलगी मोबाईल पाहत होती. मुलीची आई कपडे धुत होती, मुलगी नेल पेंट लावत होती. जी मुलगी स्वतःच्या आईला मदत करत नाही कामामध्ये, ती सासूला काय मदत करणार आहे? अशी मुलगी सून म्हणून नकोय. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये संस्कार मुलीला इतकं कणखर बनवा, माता सीतेसारखं 14 वर्ष वनवास वनवास जाम मऊ मखमली शय्येवर झोपणारे राजकुमार प्रभू रामचंद्र ते या वनवासामध्ये काटेरी शय्येवर झोपडीमध्ये पंचवटीमध्ये झोपत होते. इथं सुद्धा प्रारब्ध आहे, इथं सुद्धा प्रार्थना आहे. जे मिळेल ते निर्भयपणे निधड्या छातीनं आपल्याला या जीवनाची वाटचाल करायची. विठाला 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 मग आपल्याला हे सत्कर्म करायचं आहे. माऊलींची ओवी, तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होया परा तोषा लागी. आपल्याला बरोबर काय घेऊन जायचंय? काही नाही, सत्कर्म. माऊली असं म्हणतात, सकाळी आपल्याला आपण परमेश्वराला हार फुले वाहतो, फुले अर्पण करतो, दर्शन घेतो, अगरबत्ती लावतो. ही पूजा तर ठीकच आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु दिवसभर आपल्याला स्वकर्म कुसुम, कुसुम म्हणजे फूल, कर्मरूपी पुष्प ईश्वराला अर्पण करायचे. एखाद्या अनाथाला मदत करा, एखाद्या दुबळ्याला मदत करा, रक्तदान करा, अन्नदान करा. काही ना काही या समाजासाठी, दुसऱ्यासाठी काही जगता येईल का याचा विचार आपण केला पाहिजे. हो, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावी, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, ज्यांचे जन्म मातीत मिळले त्यांना उचलून वरती घ्यावे, त्यांना उचलून वरती घ्यावे. दुसऱ्यासाठी काही जगता येईल का याचा विचार जर आपण केला तर खऱ्या अर्थाने ही माऊलींची ओवी सार्थकी व्हायला गेली. माऊली असं म्हणतात, हे कर्मरूपी पुष्प ईश्वराला रात्री झोपताना अर्पण करायचे. हे प्रभू, हे ईश्वरा, आज मी दिवसभर रक्तदान केलं, अन्नदान केलं, काही ना काही हे सत्कर्माची पुष्प, काही ना काही चांगलं काम या समाजाच्या कामी मी आलो. हे कर्मरूपी पुष्प मी तुला अर्पण करतो आणि शांत सुखाने झोपी जातो. दुसऱ्यासाठी झिजण्यात आनंद आहे. आणि असं जर झिजलं तर तुम्हाला हे आत्मिक समाधान आहे. मग कशाला बीपीची शुगरची गोळी? आत्मिक समाधान आहे. म्हणून दुसऱ्यासाठी आपल्याला काही जगता येईल का म्हणून ही वारकरी संप्रदायाने संस्कार रुजवले. म्हणून परमेश्वराचं, पांडुरंगाचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. नामस्मरणाची एवढी महिमा आहे. नामस्मरणामुळे काय होतं? कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता वाढते. बरोबर का? हो, आपण आता इथं आहोत, किती सुरक्षित आहोत कीर्तनामध्ये, किती सुरक्षित, चांगले विचार आपल्या कानी पडतात. एकदा एका गावामध्ये सप्ताह बसलेला असतो आपल्यासारखा जसा, आणि मग प्रतिष्ठित व्यक्ती असतो.
त्या व्यक्तीला कीर्तनाचा एवढा नाद नसतो, छंद नसतो, परंतु त्याच्या पत्नीला मात्र छंद असतो महाराज. त्याची पत्नी म्हणते, जाओ आता गावात सप्ताह बसलाय, 2 शब्द कानावर चांगले पडतील. ठीक आहे, आता तुझा खूपच आग्रह आहे, तर मग मी आता जातो. मग आता प्रतिष्ठित असल्यामुळं मग म्हणले या 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 या. त्यांना बसायला चटई टाकली, म्हणजे काय बसायला. मग बसले, बसले. कीर्तन सुरू झालं की झोपी गेली, कारण सवयच नाही ना कीर्तनात एक शिकत. निद्रा देवदासी ते कोणिया, निद्रा देवदासी ते कोणिया, निद्रा देवदासी ते कोणिया, निद्रा देवदासी ते कोणिया, कीर्तन सुरू झालं की झोपी गेले. कीर्तन संपलं, सगळे गेले, ही झोपलेले तसेच. दोघच त्या कीर्तनाच्या मंडपामध्ये, चटईवाला आणि ते झोपणारे. चटईवाल्याला जायचं होतं पण चटई गुंतली होती. मग न राहून त्यांनी उठवलं, म्हणले जा. मग संपूर्ण कीर्तनामध्ये त्यांनी 3 शब्द ऐकले. 3 शब्द, या, बसा, जा. 3 शब्द ऐकले, या, बसा. मधल्या वेळी झोपले होते, पुन्हा जा. घरी आल्यानंतर बायकोने विचारलं, कस काय कीर्तन झालं? म्हणले चांगलं झालं. मग म्हणले काय झालं, काय सांगितलं कीर्तनामध्ये? सांगितलं या, बसा आणि जा. बायकोला तर हसूच आलं की पूर्ण कीर्तनात 3 शब्द कस काय सांगितले. म्हणले पण पहिल्याच घासाला नको खडा. म्हणले वा वा वा, काय कीर्तन सांगितलं, मस्त, वा, छान. कशाला लागलाय नात तर थोडा बरं आहे. म्हणले झालं. मग ते त्या गावामध्ये नेमकं चोर आला होता आणि त्याने चोरी केली. तिकडचं चोरी केलेलं सोनं घेऊन यांच्या घराकडे तो आला चोरी करण्यासाठी. मग आता ही कीर्तनात झोपल्यामुळं ह्यांना कुठं झोप येते, कीर्तनात झोपल्यामुळं. मग चुळबुळ. मग बायको म्हणले झोप येत नाही ना, म्हणा तो मागाचा मंत्र दिलाय महाराजांनी. कोणता? या, बसा, जा. मंत्र दिलाय. वा वा वा, काय छान मंत्र दिलाय. मना मंत्र म्हणजे झोप लागल. ह्यांनी रपाटा सुरू केला आपला, या, बसा, जा. चोराने पाऊल टाकायला आणि ह्यांनी या म्हणायला एकच वाटतो. आता चोराला वाटलं चक्क मला, म्हणजे चोराला या म्हणतोय म्हणजे ही फार मोठी अद्भुत शक्ती. पुन्हा म्हणला बसा. वा, चोर तर पुन्हा घाबरलाच. म्हणला चक्क मला चोराला बसा म्हणतोय, फार मोठी दैवी तपस्वी शक्ती ही, आणि या शक्तीच्या नादी काय लागायचं नाही. आता आपला इथून पळून जायचा प्रयत्न केला पाहिजे. तो पळून जातो, तिकडून आणलेलं सोनं तिथंच टाकतो आणि तेवढ्या ठेव म्हणतो जा. कारण त्याला चोराचं काही देणं घेणंच नाही, माहितच नाही चोर आलेला. या जरा पाटा एकच चालू होता, या, बसा, जा. मग जा म्हणल्यावर आणलेलं सोनं तिथंच टाकून तो तिथून निघून गेला. म्हणजे कीर्तनात अर्थहीन, म्हणजे अर्थ नव्हते त्या शब्दाला या, बसा, जा, पण अर्थहीन शब्द त्यांनी कीर्तनात ऐकले तर होणारी चोरी म्हणजे हानी तर टळलीच, अधिक लाभ झाला. इतका महिमा कीर्तनाचा आहे. विठ्ठल म्हणून आपण प्रभूचं चिंतन करायचंय, नामस्मरण करायचंय. नामस्मरण केल्यानं आपल्या मनाची शुद्धी होती, चित्त शुद्ध होतं. बहाण्याने का होईना, कुठल्या का रूपाने होईना, तुम्ही पांडुरंगाचं नामस्मरण करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं, चिंतन करायचं. आपलं मन शुद्ध पवित्र होतं. बरोबर. एकदा एका गावामध्ये 2 पती पत्नी असतात. त्या पती पत्नींना चेष्टा करण्याची लहर येते महाराज. मग पत्नी नवऱ्याला म्हणते, आपण तुझं नाव लाडू ठेवू.
तर थोडे हसवले पाहिजे. मग बायको म्हणते आपण तुमचं नाव लाडू ठेवू. मग नवरा म्हणतो तुझं बी नाव जिलेबी. ठीक आहे. आणि त्यांना दोन बैल असतात, एकाच नाव पाहुणा, दुसऱ्याच नाव चाबू. मग पाहुणा, मग आता हा जो नवरा होता, पती होता, तो शेतात काम करायला गेला. सकाळी जेवायला सुट्टी झाली, जेवण करत होता आणि खरंचचा पाहुणा येतो. म्हणले राम 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 राम, जेवा म्हणले, बसा. ठीक आहे. मग ती शेतकरी तो म्हणला मग हिथं जेवता का घरी जाता? घरी जिलेबी आहे. म्हणजे बायको माझी. त्याला म्हणायचं होतं बायको घरी, आपल्या घरी जेवा. त्याला वाटलं खरेची जिलेबी. किंवा म्हणला हिथं शिळ तुकडं खाऊ सर, घरी जिलेबी खाल्लेली बरी की. गेला घरी. घरी आल्यानंतर पत्नीने मग पाणी दिलं त्यांना, बसा म्हणले. मग म्हणले त्यांना येऊन देता, लाडूला येऊ देता का? जेवता तुम्ही का लाडूला येऊ द्यायचं? ते म्हणला आयो लाडू बी हाय काय? म्हणजे तिला म्हणायचं होतं आमच्या पतिराजांना नवऱ्याला येऊ द्या, तुम्ही दोघं जेवा एकत्र. ती म्हणली लाडूला येऊ देता का जेवता? मग मला लाडू आहे म्हणलं, मग थांबलेलंच बरं की. थांबलो. मग थोड्या वेळात नेमकं पूर्वी सगळे शेतात म्हणजे जनावर गावातच बांधत होते. त्यांचा नेमका पाहुणा नावाचा बैल गावात सुटून आला घराकडं. पाहुणा नावाचा बैल सुटून आले. हा म्हणला नक्कीच गावात गेला असणार आहे घराकडं. मग तो लगेच आला धावत धावत, लांबूनच म्हणला अगे पाहुणा आलाय का पाहुणा? ती म्हणजे आलाय आलाय, ठेव बांधून मी चाबूक घेऊन येतो. आता ह्याला म्हणायचं होतं मी बैलाला घेऊन येतो. आत बसलेल्या पाहुण्याला वाटलं लाडू गेलं, जिलेबी गेली, आता चाबूक खायची वेळ आली काय? आता चला इथून. आता हा दृष्टांत मला सिद्धांताला जोडावं लागणार आहे, कारण हरिभक्त परायण कुंभार महाराज माझ्या समोर आहेत. सांगायचं तात्पर्य काय? खोटं खोटं नाव घेतलं तर पाहुणा पळून जातो आणि देवाचं नाव घेतलं यमदूत पळून जाईल. विठ्ठला म्हणून शांतीप्रमाण नाथ महाराज म्हणतात हे माणसा तू सत्कर्माला लाग, पांडुरंगाची सेवा कर, परमेश्वराची सेवा कर. मानव जातीसाठी काही ना काही कर, या चंदनासारखं झीज. म्हणून वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी निघून गेला. शांतीप्रमाण नाथ महाराज म्हणतात हे माणसा तू या जन्माला आला, या पृथ्वीवर या मृत्यू लोकामध्ये या इह लोकामध्ये तू जन्म घेतला आहे, तर तू 4 दिवसासाठी आलाय. वस्ती कर वस्ती आला. जणू एखादा वाटसरू एखाद्या वस्तीवर जातो, प्रवास करताना तो थकतो शिरतो, म्हणून तो मुक्काम करतो. किती दिवस? 1 दिवस मुक्काम करतो. तो तिथं कायमस्वरूपी राहण्यासाठी नाही आला. तो कायमस्वरूपी तिथं बस्तान मांडण्यासाठी नाही आला. तो फक्त 1 दिवस मुक्कामासाठी आला. आणि तो कधी जातो? प्रातःकाळी, म्हणजे भल्या पहाटे निघून जातो. तसं आपल्याला हा मानवी जीवन जे मिळालेलं आहे, जीवन हे क्षणभंगुर आहे. देह नाशवंत. काय? हा देह नाशवंत आहे. देह काळाचे आणि धन कुबेराचे. गरवारी काळा बदलती पाणी, गरवारी काळा बदलती पाणी, गरवारी काळा वादळाची माये, गरवारी काळा वादळाची माये, गरवारी काळा बदलती पाणी.
माणूस जन्माला येतो तो जीवन एक क्षणभंगूर आहे. या क्षणभंगूर जीवनामध्ये या जीवाचा क्षणाचाही भरोसा नाही. म्हणून तो व्यक्ती जो आहे तो वाटसरू आहे त्या वस्तीवर कायमस्वरूपी राहण्यासाठी नाही आला, तो फक्त मुकामासाठी आला. तसं आपण या आयुष्यामध्ये या पृथ्वी तलावावर जन्म घेतला कायम स्वरूपीसाठी नाही. 4 दिवस आपल्याला मिळणार आयुष्य आहे ते सुखाचं, समाधानाचं, सत्कर्माचं, पुण्याचं घालवायचं आणि प्रत्येकाळी निघून जायचं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात वस्ती करत वस्ती आला, वस्ती करत वस्ती आला, वस्ती करत वस्ती आला, वस्ती करत वस्ती आला, वस्ती महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायांनी ज्ञानाचा दीप लावला. म्हणून या घराघरामध्ये ज्ञानेश्वरी असायला पाहिजे. हो, आपल्या घराघरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा असायला पाहिजे. वाचाल गाथा तर सुधरल आपला माथा. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी आपण ज्ञानेश्वरीची दररोज वाचन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि ते विचार आपण अंगीकारले पाहिजेत. हो, एकदा एका मुलीला लहानपणापासून ज्ञानेश्वरी वाचनाचा खूप छंद होता. कौटुंबिक वातावरण त्यांच्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण होतं. मग ती मुलगी मोठी होते, त्या मुलीचं लग्न ठरतं आणि लग्ना दिवशी त्या मुलगीची परिस्थिती सामान्य होती. त्या मुलीला माहेरान सासरला वाटा लावायला सर्वजण आलेले असतात. गाडीत बसते आणि अचानक त्या मुलीच्या आईच्या लक्षात येतं आणि ती पळत पळत जाते घरामध्ये आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन येते आणि त्या मुलीच्या सासूच्या हातामध्येच देते आणि सांगते की आम्ही आमच्या मुलीला फार हुंडा, भांडी कुंडी, बाकीच्या गोष्टी, कपाट, फ्रीज, शोकेस वगैरे काही देऊ शकलो नाहीत, परंतु आम्ही हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आम्ही आमच्या मुलीला आम्ही ही भेट म्हणून देतोय, तुम्ही तो स्वीकारा. आणि त्यांनी ती मुलगी दररोज ज्ञानेश्वरी वाचेल, दररोज उठून ज्ञानेश्वरीचं चिंतन करेल, एक तरी ओवी वाचेल आणि ज्यावेळेस असं घडेल त्यावेळेस तुमच्या कुटुंबाचं
नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं कुटुंब गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती वाढेल. एवढं महत्त्व आपल्या या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं आहे. विडाला सर्वांनी हात वर करायचा. विडोबार और से देख लीजिएगा. तो दोस्तों अगर आपको वीडियो पसंद आया हो तो यार वीडियो को एक लाइक जरूर से कर दीजिएगा. दोस्तों अगर आप हमारे चैनल में बिल्कुल नए हो, अभी तो चैनल को सब्सक्राइब नहीं किया हो, तो भाई क्या कर रहे हो, चैनल को सब्सक्राइब कर लो. मिलता है उस नए वीडियो में, तब तक अपना ख्याल रखिएगा. की मी घेतलेले दागिने मला विचारावं की कुठून घेतलेत, कसे घेतलेत, काय घेतलेत, किती छान दिसतंय, किती सुंदर दिसतंय. आणि मग तिच्या पतीला आग्रह करून दागिने तिला घेतले जातात. आणि मग ती गावामधून एक चक्कर टाकते गल्लीमधून, पण तिला कुणीच विचारत नाही दागिने कुठं घेतले, किती छान दिसतेत, कुणी तिला विचारत नाही. मग तिला एक आयडिया सुचती. ती म्हणते आता आपल्याला तर विचारलं पाहिजे. मग शेजारी एक गंज असते, गंज. मग ती गंज पेटवते आणि सगळ्याला सांगते, पळा गंज पिटली, पळा गंज पिटली, पळा गंज पिटली. लोक येतात शेजारी पाजारी आणि ते गंज विझवतात. आणि गंज विझवल्यानंतर जाताना पुन्हा शेजारीची एक महिला पुन्हा म्हणते, अगं ठोकूबाई, आणि कुठं दागिने घेतले एवढे. पण आता ग बाया, तो आधीच म्हणली असती तर कशाला गंज पिटविली असती. सांगायचं तात्पर्य एवढंच की देखावा करण्यापेक्षा कर्तव्य महत्वाचं आहे. कर्तव्य श्रेष्ठ आहे आणि कर्तव्यापासून आपण कधी वंचित राहायचं नाही. म्हणून शांतीब्रह्म नाथ महाराज म्हणतात, आपल्याला नामस्मरण करायचे. नामस्मरणाचा महिमा एवढा मोठा आहे. हो, एकदा नारद मुनीला गर्व झाला, नारद मुनीला, की मीच सर्वात श्रेष्ठ भक्त आहे, सर्वात श्रेष्ठ भक्त मीच आहे. मग देव म्हणले, सर्वात श्रेष्ठ भक्त तुम्ही नाही, सर्वात श्रेष्ठ भक्त आपलं खडकी गावातला शेतकरी. ते म्हणले, खडकी गावातला? हो म्हणले. कसं काय, इथं चिटिंग आहे, मी तर सारखं म्हणतो नारायण नारायण. ते म्हणले, नाही, खडकी गावातला शेतकरीच आहे. म्हणले, थांबा मग मी आलो. खडकी गावामध्ये नारद मुनी येतात. आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर आपला शेतकरी राजा सकाळी उठल्यानंतर प्रथमतः सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. हे सूर्यनारायणा, तुझ्या या दिव्य आणि तेजपुंज प्रकाशाने माझ्या जीवनाचा अंधार नष्ट होऊन ही पृथ्वी उजळून निघाली, प्रकाशित झाली. म्हणून मी तुझे ऋण मानतो, आभार मानतो, कृतज्ञतेचे भाव व्यक्त करतो. दुपारी शेतकरी जेवायला बसला. झाडाचे आभार मानले, देवाचे आभार मानले की हे देवा, मला 2 वेळेचं जेवायला मिळतं, मी खूप तुझा आभारी आहे. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात, वृक्षवल्ली अमासोई पक्षी ही सुसरे आळविती. पहा, झाडाचे आभार मानले, मला सावली मिळाली, मला 2 वेळेचं जेवण मिळालं, हे प्रभो तुझ्यामुळेच मिळालं. कृतज्ञतेचे भाव व्यक्त केले. रात्री झोपताना पुन्हा त्या आपल्या खडकीच्या शेतकऱ्याने परमेश्वराला हात जोडले. हे प्रभो, आज माझ्या हातून कुणाचं वाईट झालेलं नाही. आज माझ्या हातून या काळ्या आईची सेवा झाली, कष्ट केलं मी. आज माझ्या हातून थोडं तरी सत्कर्म झालं, मी कुणाची निंदा केली नाही. म्हणून मी शांत सुखाने झोपी जातो आणि हे सर्व तुझ्यामुळेच आहे. नारद मुनी गेलेवर म्हणले, काय राव देवा, चिटिंग. फक्त खडकीच्या शेतकऱ्याने 3दाच नाव घेतलं, सकाळ दुपार संध्याकाळ. ते म्हणले, हो देवा. नारद मुनी, शांत राहा तुम्ही. आता एक आयडिया करा तुम्ही. एक काय करा, एक तेलाची वाटी घ्या. ती तेलाची वाटी घ्यायची आणि एक प्रदक्षिणा मारायची आणि देवाचं तर नाव घ्यायचंय, नारायण नारायण. त्यात काय अवघड लगेच. हो, पण तेलाचा एक थेंब सुद्धा नाव सांडला नाही पाहिजे खाली, आणि नाव तर घेतलं पाहिजे. मग त्यांनी प्रदक्षिणा मारली, धावत माघारी आले पळत. मग देवाने विचारलं, काय झालं नारदा?
किती वेळेस नाव घेतलं, कशाचं काय राव म्हणले देवा, कशाचं नावच घेणं झालं नाही. का नाही घेणं झालं नाव म्हणले, काय सारखं लक्ष तेलाच्या वाटीकडे, तेल सांडतंय का, तेल सांडतंय का, तेल सांडतंय का, तेल सांडतंय का. मग म्हणले माझा खडकीचा शेतकरी कष्ट करता करता 3दा तरी नाव घेतो, म्हणून खडकीचा शेतकरी माझा सर्वात श्रेष्ठ नाव आवडता भक्त विठ्ठल. हे संस्कार आपल्या परिवारात पाहिजेत, हे संस्कार वारकरी संप्रदायाने दिलेत. हो, म्हणून आपण हरिकीर्तन ऐकलं पाहिजे, प्रवचन ऐकलं पाहिजे, संत संगती धरली पाहिजे. हो, सज्जन से सज्जन मिले तो होए दो दो बात, और गदो से गदो मिले तो खाए 2 लाख. झाले आजी दिन संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठावडी. हे संत संगतीचं महत्व आहे, म्हणून संगत चांगल्याची करा. हो, संगत वाईटाची करू नका. जशी संगत आकाशातून पडणारा पाण्याचा थेंब त्या शिंपल्यामध्ये जर पडला तर त्याचा मोती होतो, आणि तोच पाण्याचा थेंब जर तव्यावर पडला तर तो जळून नष्ट होतो. कुणाच्या संगतीमध्ये येतात याच्यावर तुमचं मूल्य अवलंबून आहे. हो, त्याच्यामुळे समाज तुम्हाला नावं ठेवेल. तुम्ही जे कार्य करताय नावं ठेवतच असतो, त्याच्यामुळे समाज हा आरसा आहे उलट आपल्याला चुका दाखवण्यासाठी. कुणी निंदा केली तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका, कारण जो जिंदा होते है उसी की निंदा होती है, जिसका नाम होता है वही बदनाम होता है. करुण निंदा कोणाची, करुण त्यामुळं कधीही कोणाची निंदा करायची नाही. आपण दुसऱ्याची निंदा केली तर त्याचं पुण्य वाढतं आणि आपलं पाप वाढतं. त्याच्यामुळं कधी कोणाची निंदा करायची नाही. हो, आणि किती दिवस आपण दुसऱ्याला नावं ठेवणार. अरे कधीतरी दुसऱ्याला चांगलं म्हणा, कधीतरी कौतुकाची थाप टाका. एखाद्याचं कौतुकाने शाबासकी देणं, चांगलं म्हणणं एक सात्विक मनाचं लक्षण असतं. हो, आपण दुसऱ्यावर निंदा करण्यामध्ये आपल्या आयुष्याचा वेळ वाया घालवतो आणि मन आपलं अपवित्र करून ठेवतो. एकदा एक शेतकऱ्याचा बैल विहिरीत पडलेला असतो. तो बैल, त्या शेतकरी विचार करतो आता थकलाय, म्हातारा झालाय, मग आपण याला मातीत टाकून पुरून टाकू. मग तो मातीत टाकतात. तो बैल काय करतो, अंगावरची माती झटकतो, त्याच्यावर पाय देतो, पुन्हा वर येतो. पुन्हा माती टाकतात, पुन्हा पाय देतो, पुन्हा वर येतो. हा हा म्हणता तो बैल काय करायचा, अंगावरची माती झटकायचा आणि पाय ठेवायचा मातीवर, वर यायचा. हा हा म्हणता खड्डा भरत येतो आणि तो बैल टंकन उडी मारून बाहेर येतो. तसं तुम्हाला समाज हा निंदा रूपी माती तुमच्या अंगावर टाकणार आहे. मग निंदा रूपी शब्द तुम्ही झटकायचे आणि यशाची उडी घ्यायची. विडाला
संस्कार माझ्या वारकरी परिवाराने या समाजाला दिले, म्हणून आपण संस्कारक्षम राहिलं पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. हो, एकदा एक मुलगा आपल्या आई वडिलांना हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला महाराज. मग आई वडील थकलेले असतात, त्यांना हॉटेलमध्ये जेवायची काही सवय नसते, थकलेले असतात. मग जेवताना त्यांच्या शर्टवर कपड्यावर भाजी सांडते. तो मुलगा उठतो आणि उठून त्या आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावरचं ते खरकट पुसून घेतो, कपड्यावर सांडलेलं पुसून घेतो, पुन्हा पुसतो, पुन्हा भाजी सांडते, पुन्हा पुसून घेतो आणि पैसे देतात आणि ते निघून जातात. तेवढ्यात एक जण त्या हॉटेलवालेच म्हणतात, थांबा थांबा, तुम्ही काहीतरी इथं ठेवून चाललात म्हणले. ते म्हणले, काय ठेवले? बिल तर दिले आम्ही. तुम्ही या समाजासाठी संस्काराची शिदोरी इथं ठेवून चाललात. तुम्ही त्या वडिलांसाठी तुम्ही किती वेळेस उठलात आणि त्यांच्या अंगावरचं खरकट तुम्ही स्वच्छ केलं. ते म्हणले, त्यात काय विशेष आहे की मी लहान होतो, वर्षाचा 2 वर्षाचा, त्यावेळेस माझी आई माझ्या अंगावर सांडलेलं सगळं स्वच्छ करत होती, माझं तोंड पुसत होती, आणि आता मी केलं म्हणून काय एवढं त्यात आहे विशेष. सांगायचं तात्पर्य एवढं की वृद्धापकाळ हा आबालवृद्ध असतो, लहान मुलांसारखा असतो. ज्याप्रमाणे आईनं आपल्याला लहानपणी सांभाळलेलं असतं, आपले कोड कौतुक लाड केलेले असतात, आपल्याला अंगावर सांडलेलं खरकट त्यांनी पुसलेलं असतं, सगळं केलेलं असतं, आणि ते जर आई वडील थकले, ते वृद्धापकाळ हा लहान आबालवृद्ध म्हणतात त्यांना, लहान मुलांसारखा असतो. आपण सुद्धा त्या उपकाराची परतफेड त्या लहान मुलांसारखी करायची आहे. तेव्हा या कीर्तनाचा अखंड हरिनाम सप्ताह असं फलित आणि सार्थक लागेल. हे संस्कार महत्वाचे आहेत. ते संस्कार या वारकरी संप्रदायाने आपल्या समाजाला दिले. सर्व संत साहित्यांनी, सर्व संतांनी, ज्ञानोबराय तुकोबरायांनी या समाजाला त्या ज्ञानाचा उपदेश दिला आहे. हो, म्हणून सत्कर्म केलं पाहिजे. आणि नावात काय आहे? कर्म महत्वाचं आहे. नाव काही असू द्या. एकदा एक मुलाचं नाव ठणठणपाल असतं, ठणठणपाल. त्याला असं वाटायचं की माझं नाव ठणठणपाल आहे. मग मला मुलं हसतात, मित्र हसतात, मला माझं नाव आईने वेगळंच ठेवले. म्हणजे ठीक आहे. मग तो रस्त्याने जाताना लक्ष्मी असते, एक लक्ष्मी नावाची महिला असते, ती गौऱ्या वेचत असते. मग तो म्हणतो, मावशी तुमचं नाव काय? ती लक्ष्मी. लक्ष्मी नाव. म्हणतो, वा, गौऱ्या वेचती आणि नाव लक्ष्मी. गौऱ्या वेचती, नाव लक्ष्मी. पुढे जातो, एक जण भिकारी असतो, भीक मागत असतो. बाबा तुमचं नाव काय? तो म्हणतो, माझं नाव धनपाल. नाव धनपाल, लेकाचा भीक मागतोय. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर अंत्ययात्रा चाललेली असते स्मशानभूमीकडं. म्हणले, कोणाचं निधन झाले? कोण मारले? म्हणले, अमरसिंग. अमरराव. म्हणले, अमरराव मेलेत आणि नाव अमर. मग घरी गेला. मग आईला म्हणला, आई, लक्ष्मी तो गौऱ्या वेचे, भीक मागे धनपाल. लक्ष्मी तो गौऱ्या वेचे, भीक मागे धनपाल. सबसे अमर सिंह तो चले गए, सबसे अच्छा ठणठणपाल. म्हणून आपल्याला सत्कर्म करायचंय. ही सत्कर्माची पुंजी आपल्या बरोबर येणार आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला सांगितलं जीवन कसं जगावं. हो, जीवनाची त्रिसूत्री मी तुम्हाला सांगणार आहे की जीवन जगत असताना आपल्याला सुखी जगायचंय ना, तर त्रिसूत्री आहे. आरोग्य जपा, मुलांवर संस्कार करा आणि आई वडिलांची सेवा करा. हो, आई वडिलांची केलेली सेवा, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, तुळशीला घातलेलं पाणी आणि गायला चाललेला घास, माय माऊली हो कधी वाया जात नाही. हे सत्कर्म. म्हणून आहे तोपर्यंत आपल्याला आई वडिलांची सेवा करायची आहे, तोपर्यंत आपल्याला आई वडिलांना जपायचं आहे. म्हणून मी त्रिसूत्री सांगणार आहे. पहिला काय? आरोग्य जपा. कारण जगद्गुरु तुकोबरायांनी आरोग्यावर सुद्धा आपण दिलेले.
शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले चांगले शरीर सुखाचे घोसले. शरीर उत्तम चांगलं असेल तर शरीर आपण सुखी आपलं आयुष्य राहणार आहे. म्हणून आपण निरोगी राहायचे, त्याच्यासाठी व्यसन करायचे नाही, निर्व्यसनी राहायचं. हो, म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी आरोग्याचा सल्ला गाठेमधून अभंगामधून दिलेला आहे. रोग्यास मिष्टान्न ते विषासमान. रोग्याला जर मिष्टान्न जरी दिलं तरी त्याला विष खाल्ल्यासारखं होईल. म्हणून आपलं शरीर निरोगी पाहिजे, म्हणून आपण आरोग्य जपायचं आहे. महिला वर्गांना मी विशेष विनंती करतो की जरा उपवास कमी करा. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, कारण आपण सगळे ग्रामीण भागातले शेतकरी परिवारातले आहोत. आपण दिवसभर कष्ट करतो, थोडे उपवास कमी करा. एखादच चांगली गोष्ट आहे, 15 दिवसातून ठीक आहे, पण सारखाच गुरुवार आला, सोमवार आला, आठवड्यातले 4-4 दिवस उपवास ते जास्त होते. म्हणून उपवास थोडे कमी करा. म्हणून आरोग्य आपलं जपलं पाहिजे. आरोग्य महत्वाचं आहे. म्हणून दुसरी गोष्ट संस्कार. आपल्या मुलांना संस्कार करा. हो, मुलांना मोबाईल जास्त द्यायचे नाही. मोबाईल, गाडी द्यायची नाही. 18 वर्षाच्या आतमध्ये पोरांकडे गाडी नसलीच पाहिजे. हो, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. वयाच्या 15व्या-16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ रायरेश्वराच्या मंदिरावर घेतली. आपली 16 वर्षाची मुलं काय करतात? गाडी घेऊन फिरतात, मोबाईल घेतात. म्हणून मुलांचं लाड आपण कमी केलं पाहिजे. आपल्याला होती का? आपण लहानपणी होतो, आपण कसे घडलो? आपल्या लहानपणी आपल्याला मोबाईल नव्हता, गाडी नव्हती. आपण संघर्षमय खडतर जीवन जगलो आणि संघर्ष हाच त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व घडवत असतो. हो, म्हणून मुलांचा लाड फारसा करायचा नाही, मोबाईल द्यायचे नाही. म्हणून मुलांवर संस्कार करा आणि आईवडिलांना सांभाळा. या त्रिसूत्री जर आपण जपली तर तुमचं आयुष्य नक्कीच सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. शांतीब्रह्म नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी शरण. शरण शरण जायचे. पहा, शरण गेल्यानंतर काय होतं? पहिला आपला अहंकार दूर होतो, सगळ्यात महत्वाचं. म्हणून आपण शरण जायचं. अहंकार में तीनों गए, धन वैभव और वंश. अहंकार में तीनों गए, धन वैभव और वंश. यकीन ना आए तो देख लो रावण कौर और कंस. म्हणून अहंकार शून्य पाहिजे माणूस. बरोबर ना? महापुरे झाडे जाती, तेथे लवाळे वाचती. महापुरामुळे मोठमोठी वृक्ष उन्मळून पडतात, परंतु छोटस लवाळ नम्र. नम्रता हे विद्येचं भूषण आहे. नम्रता फार मोठा अलंकार आहे. पर्वत चढताना आपण जर उथळ मानेने जर चढलो आपण तर आपण आपला तोल जाणार आहे. पर्वत शिखर चढताना आपल्याला झुकून चढावं लागतं. बरोबर का? आणि उतरताना, बरोबर का, उतरणारा माणूस त्या ठिकाणी जर ताट जर चालला तरी सुद्धा तो तिथं त्याचं अधपतन होणार आहे. म्हणून नम्रता फार मोठी गोष्ट आहे. हो, म्हणून माणसाचे पाय नेहमी जमिनीवरच पाहिजे. म्हणून अहंकार नसावा. मेरू तो समान भारत
विजय मिळवला पाहिजे. षटविकार काम क्रोध मद मोह मत्सर पेश षटविकारावर विजय मिळवला पाहिजे. साधू साधू म्हणजे काय, जो 6 विकार दुहून लावतो तो साधू. ते षटविकारावर आपण विजय मिळवल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण माणूस म्हणून राहू. हो, एकदा एका मूर्तिकाराला राजाने प्रश्न विचारला, काय हो तुम्ही एवढी सुंदर मूर्ती कसं काय बनवता? मूर्तिकाराने फार छान उत्तर दिलं. राजाने महाराज काही नाही अवघड याच्यामध्ये, तो दगड असतो, त्या दगडामधल्या नको असलेला भाग काढून टाकला की शिल्लक राहते ती सुंदर मूर्ती. तसं हा षटविकार, हा माणूस नावाची जी मूर्ती आहे याच्यातले षटविकार दूर काढून टाकले तर शिल्लक राहतो तो सुंदर माणूस. सुंदर माणूस म्हणून ते मनातले षटविकार आपण दूर केले पाहिजेत. एकदा एका व्यक्तीनं मला प्रश्न विचारला, महाराजांना लय अडवलं होते, काय हो महाराज, पाप केलं तरी मरण आहे, पुण्य केलं तरी मरण आहे, मग पुण्यच का करायचं? त्याला मी छान मार्मिक उत्तर दिलं की म्हणलं, ज्याप्रमाणे मांजर उंदराला पकडते मारून खाते, ठीक आहे, तसं तीच मांजर तेच तोच जबडा आपल्या पिल्लांना पकडते आणि उचलून दुसरीकडे सुरक्षित ठेवते. तसं सत्कर्म करणारा व्यक्ती या आभाळाच्या छायेखाली आणि या पृथ्वीच्या अंगणावर आपण लाखो हृदय घेऊन जन्माला आलोत. आपण प्रभूची लेकरं. मग प्रभू आपल्या लेकरांना म्हणजे आपल्याला दात न लागता एका ठिकाणाहून दुसरीकडे सुरक्षित ठेवण्यासाठी हे पुण्य करायचं. मग हे जे सत्कर्म आहे ते सत्कर्माची पुंजी आपल्याकडे पाहिजे. शांतीप्रभू नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन. असं जर असेल तर भीतीच नाही. हो, आपण गुन्हाच केला नाही तर भीती कशाची? आपल्याला भीती, आपण ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये असतो किंवा अडचणीमध्ये असतो, संकटात असतो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचारांची लहर येते की हे प्रभू, हे ईश्वरा, माझं यातून ही वेळ मला टळून जाणार आहे, याच्यातून मी बाहेर पडणार आहे, कारण माझ्याबरोबर सत्कर्माचं गाठोड आहे, पुण्याची शुद्धरी आहे. हे परमेश्वरा, तू माझ्या बरोबर आहे, तू माझ्या साथीला आहे. ऐसे असता भय कवन, मी तुला शरण आहे. म्हणून हे परमेश्वरा, हे पांडुरंगा, मी सत्कर्मच केले ना, मला कशाचीच भीती नाही. अभंगाच्या जनार्दनी शरण और से देख लीजिएगा. तो दोस्तों अगर आपको वीडियो पसंद आया हो तो यार वीडियो को एक लाइक जरूर से कर दीजिएगा. दोस्तों अगर आप हमारे चैनल में बिल्कुल नए हो, अभी तो चैनल को सब्सक्राइब नहीं किया हो, तो भाई क्या कर रहे हो, चैनल को सब्सक्राइब कर लो. मिलता है उस नए वीडियो में, तब तक अपना ख्याल रखिएगा. शरण
एक बार और से देख लीजिएगा। तो दोस्तों अगर आपको वीडियो पसंद आया हो तो यार वीडियो को एक लाइक जरूर से कर दीजिएगा। दोस्तों अगर आप हमारे चैनल में बिल्कुल नए हो, अभी तो चैनल को सब्सक्राइब नहीं किया हो, तो भाई क्या कर रहे हो, चैनल को सब्सक्राइब कर लो। मिलता है उस नए वीडियो में, तब तक अपना ख्याल रखिएगा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेल्या अभंगामध्ये शांतीब्रह्मन नाथ महाराज या अभंगामधून दोन दृष्टांत देतात।
एक पक्षाचा दृष्टांत आहे, एक वाटसरूचा दृष्टांत आहे. संसारात कसं राहायचं की पक्षांप्रमाणे राहायचं, की जेवढं आपल्याला लागतंय तेवढंच आपण घ्यायचं आहे. आणि दुसरा दृष्टांत आहे वाटसरूचा, की आपला देह हा एक रथ आहे. भगवद्गीतेमध्ये असं सांगितलंय की आपला देह हा एक रथ आहे. पंचज्ञानेंद्रिय त्या रथाची घोडे आहेत. कान, नाक, डोळा, त्वचा, जीभ हे पंचज्ञानेंद्रिय त्या रथाची घोडे आहेत. बुद्धी ही सारथी आहे. मन हे लगाम आहे. आणि आत्मा हा उतारू आहे, वाटसरू आहे, प्रवासी आहे. तो एक ना एक दिवस या शरीर रूपी देहातून उतरणार आहे. तेव्हा तू त्याच्याबद्दल शोक करत बसू नको. तू देह हे काळाचे, धन कुबेराचे. हा देह काळाच आहे. काळ कधी घालेल हे सांगता येत नाही. आणि धन हे कुबेराचं आहे. हा धनाचा स्वामी कुबेर आहे. आपण म्हणतो हे सगळं माझं आहे. म्हणून शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, या पक्षांप्रमाणे तो आकाशात स्वच्छंद विहार कर, स्वच्छंद जीवन जग. निस्वार्थीपणाने, निर्हेतू भावनेने तुम्ही पांडुरंगाची, परमेश्वराची, परमात्माची सेवा करा. आणि या जसो वाटसरू त्या वस्तीवर येतो, एक दिवस राहतो आणि पुन्हा आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामनाम घ्यावा. या पद्धतीनं आपलं हे जीवन असंच असतं, आयुष्य असंच असतं. तेव्हा की आपल्याला हे जीवन जगत असताना निंदा करायची नाही, टीका करायची नाही, सत्कर्म करायचं, हेच या अभंगामधून सांगायचं आहे. नाथ महाराजांना माऊलींची ओवी की सात सावनी मवाळ मितोल्याने रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपण कसं बोलायचं, साच आणि मवाळ, कसं इतकं गोड बोलायचं, इतकं गोड बोलायचं, कुणाची निंदाच करायची नाही. बरं, गोड बोलायला काय पैसे लागतात का रे? असं कधी झालंय का आपण खूप चांगलं बोललो ना आपल्या खात्यातून 100 रुपये डिबिट झाले? उलट आपण चांगलं बोलल्यावर माणुसकीचा बॅलन्स आपल्या खात्यावर जमा झाल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बोलावे खरे, बोलावे बरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. बोलावा शब्द, तासावा शब्द, घासावा शब्द, विचार करून बोललं पाहिजे. कुणाच्या काळजाला हर्ट टच, काळजाला काय भिडेल असं, काळजाला लागेल असं पण कधी बोलायचं नाही. हो, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अपवित्र वाणी नको माझ्या मुखी, त्यामुळे मुखा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, बधीर करून ठेवी देवा मज. त्यापेक्षा मला बहिर करून ठेव, कुणाची निंदा ऐकायची असेल तर. आणि जर माझ्या मुखातून जर अपशब्द कुणासाठी निघत असतील तर मी मुखाबरा. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी, ज्ञानोबा माऊलींनी, जो संतांनी सर्व चांगला उपदेश सांगितलेला आहे, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी जो उपदेश सांगितलेला आहे, तो आपल्या जीवनामध्ये हे अनमोल विचार आपण अंगीकारले पाहिजेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने या सप्ताहाचं आयोजन केल्याचं सार्थक होईल. तेव्हा आजची झालेली सेवा पांडुरंग चरणी अर्पण करतो आणि आजच्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 तुकाराम
आज या ठिकाणी खडकी या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं भव्य दिव्य असं नियोजन केलेलं आहे. आजच्या या कीर्तनामध्ये माझे सहकारी मित्र निंबाळकर महाराज, माझे श्रद्धेय गुरुवर्य हरिभक्त पारायण कुंभार महाराज आहेत, माझे सहकारी पाटील महाराज आहेत, ताईसाहेब आहेत. तुम्ही सर्वांनी मृदंगवादक युवा तरुण अतिशय त्यांच्या मृदंगाची थाप, त्यांच्या मृदंगाचे गोड बोल या कीर्तनामध्ये त्यांनी रंगत आणली. ठीक आहे, खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या कीर्तनामध्ये मला साथ दिली. आणि सर्वात जास्त कौतुक म्हणजे तुम्हा सर्वांचं, कारण तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहेत. कारण 9 भक्ती मार्ग आहेत, त्याच्यामध्ये श्रवण भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. श्रवण भक्ती, कारण जसं की जैसे शारदेचे चंद्रकळे म्हणजे शरद ऋतूतल्या चंद्राचं चांदणं किती प्रसन्न असतं, आहे की नाही, इतकं ते चांदणं झिरपत असतं आणि चकोर पक्षाची पिलं त्या चांदण्याचे प्रकाशकण अमृत कण ते पिऊन तृप्त होतात. तसे तुम्ही श्रवण करणारे या कीर्तनामधून ज्ञानाचे कण तुम्ही तुमच्या मखमली काळजाच्या कप्प्यामध्ये हे जपून ठेवले आणि तुमच्या ह्या विचार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंगीकारतात अशी आशा करतो. तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे काही मी बोललं असेल, चांगलं बोललं असेल, बरोबर बोललं असेल, ते माझ्या गुरुचं ज्ञान असेल, चुकीचं बोललं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि झालेली सेवा पांडुरंग चरणी अर्पण करून आजच्या सेवेला पूर्ण धन्यवाद महाराज. या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण जे प्रबोधन केलं त्याबद्दल सर्वांच्या व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद. कारण इथं येण्याचा पहिलाच प्रसंग आहे. गाव अगदी जवळच आहे, जवळ म्हणजे जवळच आहे आणि जवळच आहे. तरी सुद्धा आपला परिचय नव्हता, पहिल्यांदा या ठिकाणी येण्याचा प्रसंग आला त्याबद्दल आणि इथं येऊन तुम्ही चांगल्या प्रकारे असे उत्तम प्रबोधन केलं त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने अनेक अनेक धन्यवाद. तसेच आजचं जे कीर्तन 1-5 मिनिटं थांबा, उठू नका. 2 मिनिटात सूचना थोड्याच असते तर थोडा वेळ 1-2 मिनिटं. आजचे जे कीर्तनाचं सौजन्य दिलं होतं ते ज्यांच्या सौजन्याने आहे ते महादेव साधू गिरी गोसावी यांच्या मार्फत. तसेच आज जी पंगत झाली, सकाळी नाश्ता होता ईश्वर केरबा खरात आणि महादेव साधू गोसावी यांची दुपारची पंगत होती आणि आत्ता संध्याकाळची पंगत मोहन विठ्ठल शिंदे यांची होती. तरी उद्या होणारे असे कार्यक्रम आहेत. सकाळची पंगत म्हणजे नाश्ता आहे भास्कर भागवत तुळसे, दुपारची पंगत आहे आबासाहेब शंकर शिंदे आणि संध्याकाळची जी पंगत आहे ती काकासाहेब भगवान शिंदे यांची आहे. आणि उद्याचं जे कीर्तन होणार आहे अशोक महाराज भोसले आनंदी आणि त्या कीर्तनासाठी सौजन्य आहे बळीराम मारुती शिंदे यांचं. तरी उद्याचं कीर्तन अगदी असंच सुसराग होणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तो वीडियो को एक बार और से देख लीजिएगा. तो दोस्तों अगर आपको वीडियो पसंद आया हो तो यार वीडियो को एक लाइक जरूर से कर दीजिएगा. दोस्तों अगर आप हमारे चैनल में बिल्कुल नए हो, अभी तो चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो भाई क्या कर रहे हो, चैनल को सब्सक्राइब कर लो. मिलता है उस नए वीडियो में, तब तक अपना ख्याल रखिएगा.